मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण. 83 फूट उंच असलेल्या या पूर्णाकृती पुतळ्याची ही विहंगम ड्रोन दृश्य. तहवूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी. पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय. 18 दिवसांची एनआयए कोठडी संपल्यानंतर राणाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेची हर्सुल कारागृहात रवानगी. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केल्यामुळे कासले सध्या न्यायालयीन कोठडी. बीडमधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेवर चौथा गुन्हा दाखल. मुलीच्या शिक्षणासाठी गरज असल्याचं सांगून घेतलेल्या 10 लाखांपैकी 2.5 लाख परत न केल्याच्या कारणावरून अंबेजोगाई पोलिसात गुन्हा दाखल. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा बिहार दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस सुरू. शुक्रवारपासून धावणार अमृत भारत एक्सप्रेस. दर आठवड्याला एकदा अमृत भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत. राज्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो. हवामान खात्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.